देवेंद्र फडणवीस असू द्या, एकनाथ शिंदे साहेब असू द्या, कोणीही असू द्या, ह्याच्याकडे नीट लक्ष द्या. सिलेंडर्सला घेऊन येणं खूप मोठा स्कॅम आहे जो महाराष्ट्रामध्ये चालू आहे. माझ्यासोबत एक खूप खतरनाक अशी गोष्ट घडलेली आहे. कारण की मित्रांनो, माझं एक भारत गॅसचं कनेक्शन आहे आणि हे भारत गॅसच्या कनेक्शनने आज मला दुपारी, आज 16 मार्च आहे, 16 मार्चला दुपारी 3 वाजता मला एक मेसेज येतो की तुमचं जे काही बुकिंग आहे गॅसचं ते सक्सेसफुली झालेलं आहे आणि थोड्या वेळात तुमचा तो डिलिव्हरी बॉय जो आहे तो घेऊन तुमच्याकडे येईल. मला वाटलं चुकून काहीतरी मेसेज आलेला असेल, पण 5:09 जे आहे ना ते मला तिकडे एक मेसेज येतो आणि सांगितलं जातं की तुमचं सिलेंडर डिलिव्हर झालेलं आहे. पण मी अशी कुठल्याही प्रकारची बुकिंग जी आहे ती केलेली नव्हती. मी कुठलेही प्रूफ द्यायला जे आहे ते तयार आहे. का मी असं बोलतोय? कारण की मला सांगायचं मित्रांनो, जर मी आता 2 दिवसात माझं घरचं सिलेंडर जर संपलं तर मी काय ब्लॅकमधून जाऊन घेऊन यायचं? म्हणजे हे जे आहे ते कोण स्कॅम करत आहेत, आमच्या नावाखाली आमचे कनेक्शन जे आहेत त्याच्यावर बुकिंग्स टाकत आहेत. आता कोणाकडे अधिकार आहे? हा भारत गॅसचे जे काही ऑथोराइज आहेत त्यांच्याकडेच हा अधिकार आहे. हे लोक दुसऱ्यांना देत आहेत घेऊन आणि आम्ही काय करायचं? मग आमच्यावर आम्ही 2,000-4,000 देऊन ब्लॅकमध्ये सिलेंडर विकत घ्यायचे. सरकारने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस असू द्या, एकनाथ शिंदे साहेब असू द्या, कोणीही असू द्या, ह्याच्याकडे नीट लक्ष द्या, अन्यथा ह्याच्यावर मोठी कारवाई करण्यात येईल. भारत गॅसने देखील ह्याच्यामध्ये जे आहे ते डोकं चालवा. कारण की खूप लोकांसोबत अशी गोष्ट घडलेली आहे. मी एका सिलेंडरच्या शॉपवर गेलो होतो, तिथं अजून एक सेम तशीच घटना घडलेली होती की आम्ही तर बुकिंग नाही केलेलं आहे सिलेंडरचं, पण तिकडे जे आहे ना ते आमच्या नावाखाली तिकडे बुकिंग होत आहेत आमच्या सिलेंडरच्या आणि कोणाला तरी डिलिव्हरी करून टाकत आहेत. हे खूप चुकीचं जे आहे ते चालू आहे. सरकारने ह्याच्यावर खूप मोठी कारवाई जी आहे ती केली पाहिजे, अन्यथा खूप मोठा गोंधळ जो आहे तो महाराष्ट्रात आणि भारतामध्ये होऊ शकतो.